हॅलो फ्रेंड्स, राधे राधे, जय श्री कृष्ण. आज सकाळपासून मूड फ्रेश नव्हता, पण नेहमीची कामेही करावीच लागतात. बाप्पाची पूजा झाली आणि आज दुपारच्या जेवणात चंदन बटव्याची भाजी केली. भाजी खूप छान झाली होती, कारण खूप सोप्या पद्धतीने मेथीच्या भाजीप्रमाणे केली होती. मिरची लसूणची फोडणी देऊन मेथीप्रमाणे शिजवून घेतली. पालेभाज्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतात. बऱ्याच लोकांकडे कडधान्य आणि नॉनव्हेज जास्त प्रमाणात असतं, पण माझ्या घरी पालेभाज्या जास्त प्रमाणात असतात. असो, प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्याच असतात. कितीही काहीही असलं तरी चटपटीत काहीतरी लागतंच. त्यामुळे पोळ्या झाल्यावर बटाटा पण लगेच त्याच तव्यात फ्राय करून घेतला. सध्याच्या परिस्थितीनुसार गॅस पण जपून वापरावा लागतोय. आणखीन पुढे काय काय पाहायला मिळेल कोणास ठाऊक. जेवणं झाली आणि मशीनकडे वळले. चंदन बटव्याच्या भाजीची ढेकर देता देता एक छानशी पर्स तयार केली. वेस्ट कापडापासून बनवलेली ही पर्स आहे. तुम्ही पण बनवू शकता. बेस्ट ऑफ वेस्ट मटेरियल. त्यानंतर खूप बोर झाले. मग समोर हे पुस्तक दिसलं. मग काय, मूडच फ्रेश झाला. कारण माझा आवडता छंद वाचन. या पुस्तकाचे लेखक डेल कार्नेगी यांना आधी धन्यवाद देते. आणि थँक्यू युनिवर्स, माझ्यापर्यंत हे पुस्तक पोहोचल्यामुळे. हाऊ टू स्टॉप वरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग, म्हणजे चिंता थांबवून जगणं कसं सुरू करायचं, हेच या पुस्तकात थोडक्यात दिलं आहे. चिंता कोणाला नाही, सर्वांनाच आहे. खूप श्रीमंत असो किंवा खूप गरीब असो, चिंतेने तर सर्वांनाच घेरलंय. चिंता आणि चिता यामध्ये फक्त एका छोट्या अनुस्वाराचा फरक आहे, पण अर्थ केवढा मोठा आहे पहा. चिता ही माणसाला एकदाच जाळते, पण चिंता मात्र क्षणाक्षणाला जाळत असते. यात चिंतेला कसं जाळायचं हेच या पुस्तकात थोडक्यात दिलं आहे. सो मी सजेस्ट करेन, हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा. तुम्ही आनंदात असाल तर चांगलीच गोष्ट आहे, पण तुमच्या आजूबाजूची लोकं किंवा फ्रेंड सर्कलमध्ये कोणीतरी चिंतेत असेलच ना, तर नक्की त्यांना या पुस्तकाबद्दल सांगा. एक छोटीशी सुरुवात करा आणि चमत्कार पहा. आणि माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. राधे राधे, जय श्री कृष्ण. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.